सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, माझी आई बनवायची ना तशी आपण मोदकाच्या पिठापासून पारंपरिक भिरडी बनवूया. ह्या पाककृतीला लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्सची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम पॅन मध्ये 1.5 वाटी पाणी गरम करा. त्यात चिमूटभर मीठ, 1 चमचा तीळ, 1 वाटी ओलं खोबरं, 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप घालून तूप विरघळेपर्यंत एकजीव करा. मग पाऊण वाटी गूळ घाला आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहा. आज आपण यूज करणार आहोत बायो फूड्सचं मोदक पीठ. हे पीठ एकदम पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे. सुगंध तर इतका भारी येतोय. तुम्ही सुद्धा हे पीठ नक्की ऑर्डर करून बघा. सगळे डिटेल्स तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळतील. आता 1 वाटी हे मोदक पीठ गरम मिश्रणात ऍड करा आणि सगळं एकजीव करून घ्या. मग थोडं थंड झालं की हाताने घट्ट मळून घ्या. मग एकदम छोटा गोळा घेऊन असं लांबट गोल आकार द्या आणि दोन्ही टोकं अशी जोडून दाबून घ्या. मग गरम तेलात अलगद सोडून ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करा. छान असा रंग आला की जाळीवर काढा आणि गरमागरम एन्जॉय करा. ही पारंपरिक भिरडी इतकी टेस्टी बनते. सासूबाईंना तर त्यांच्या लहानपणाची आठवण आली. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मोदक सारखी चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.